आजचा आपला जो विषय आहे ना, याचं साधं सोपं नाव आहे शिवसर्वोदय शास्त्र. अभय, थँक्यू, नमस्ते टू यू. हळूहळू आपण विषयाला सुरुवात करूया. मुळात ज्योतिषशास्त्र या पद्धतीला आपण जसं बघतो की खूप सारे कॅल्क्युलेशन्स आणि कॅल्क्युलेटिव्ह असतात. याला ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपण ज्योतिषशास्त्राला ऑल्टरनेटिव्ह म्हणून आपण या शास्त्राचा अभ्यासच करणार आहोत. साधं सोपं सरळ शास्त्र आहे शिवसर्वोदय शास्त्र. शिवसर्वोदय शास्त्राची सुरुवात कशी झाली याची एक छोटीशी छान गोष्ट आहे. सो ती तुमच्याबरोबर सगळ्यात आधी शेअर करतो. एकदा पार्वती शंकराला म्हणते की मला तुमच्यासारखं काही छान भविष्यकथन करण्यासाठी गणित करणं शक्य होणार नाही. हे नक्षत्र, ग्रह, तारे, त्यांचं करंट प्लॅनेटोरियम, सध्याची लोकेशन, 10 वर्षानंतरची लोकेशन, 15 वर्षानंतरची लोकेशन, हे काही गणित आणि क्लिष्ट गोष्टी मला जमणार नाही आहे. सो या जमणार नाही आहेत म्हणून मला साधं सोपं असं काहीतरी तुम्ही दाखवा की जे मी करू शकेन किंवा मला जे जमेल आणि मलाही भविष्यकथन करता येईल किंवा मलाही भविष्याबद्दलची जाण होईल किंवा काही गोष्टी मी सोप्या करून लोकांपर्यंत मांडू शकेन किंवा या शास्त्राचा मलाही उपयोग होईल. पार्वतीच्या या हत्तापायी शंकराने जे शास्त्र कथिलं त्याला शिवस्वरोदय शास्त्र असं म्हणतात. म्हणून याचं नाव शिव म्हणजे शंकराने सांगितलेलं शास्त्र म्हणून शिव. आणि आपली जी ब्रिदिंग पॅटर्न आहे, आपण जो श्वासोच्छवास घेतो किंवा आपण इनहेल एक्झेल करतो त्याला फॉलो करून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगता येणं शक्य आहे. म्हणून स्वर आपण जे इनहेल करतो आणि एक्झेल करतो त्या गोष्टींच्या अनुषंगाने त्या स्वरांवरून येणारं शास्त्र. म्हणून या शास्त्राला आपण शिवसर्वोदय शास्त्र असं म्हणतो. तर शिवसर्वोदय शास्त्रामध्ये संपूर्णपणे आपल्याला आपला श्वासोच्छवास इनहेल आणि एक्झेल जे आपण करतो ना त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचे किंवा त्याचा अभ्यास करून आपल्याला हे शिवसर्वोदय शास्त्र सांगणं फार सोपं होणार आहे. तर थोडंसं आता आपल्याला इथे एक्सरसाइज पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं आहे, थोडासा प्रॅक्टिसचा भाग आहे की आपल्या शरीरामध्ये बाजूची एक उजव्या बाजूची. तर आपल्याला हे पाहावं लागतं की सध्या आपली कुठल्या बाजूची नाडी ही सगळ्यात वेगवान चालू आहे किंवा त्याचा प्रवाह दुसऱ्या नाकपुडीपेक्षा जास्त आहे. तर ही एक्सरसाइज पाहण्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला ही 3 मधली बोटं घ्यायची. या मधल्या 3 बोटांना आपल्याला इथे असं बरोबर नाकावरती ठेवायचं आहे आणि आपण जो नॉर्मल श्वास घेतो तो श्वास आपल्याला हळू सोडायचा आहे, हळू घ्यायचा आहे, हळू सोडायचा आहे, हळू घ्यायचा आहे. हे जेव्हा आपण करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल एक तर तुमच्या या बोटाजवळ किंवा या बोटाजवळ यापैकी कुठल्या तरी एका बोटाला तुम्हाला एक्सेल केल्यानंतर श्वास सोडल्यानंतर जोरदार वारा लागतो. सो सध्या आता मी जर पाहिलं तर माझ्या नाकपुडीच्या उजव्या बाजूच्या साईडने मला हा प्रवाह जास्त दिसतो. तर काही जणांना हा डाव्या बाजूने दिसू शकतो, काही जणांना हा उजव्या बाजूने दिसू शकतो, काही जणांना हा दोन्ही प्रवाह सारखा दिसू शकतो. तर आपल्याकडे नाडी प्रवाहामध्ये सांगितलेलं आहे सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि सुषुम्ना नाडी. मी पुन्हा रिपीट करतो, सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि सुषुम्ना नाडी. ज्यावेळी तुमची उजवा श्वास चालू असतो, उजव्या बाजूचा प्रवाह हा जास्त असतो त्याला सूर्यनाडी असं म्हटलेलं आहे. जेव्हा तुमच्या डाव्या बाजूचा प्रवाह हा जोरात चालू असतो तेव्हा त्याला चंद्रनाडी म्हटलेलं आहे. आणि जेव्हा तुमचा श्वासोच्छवास हा दोन्ही बोटांना सारखा येतो, ना तो पूर्णपणे डाव्या बाजूला आहे ना तो पूर्णपणे उजव्या बाजूला आहे, तर त्याला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. मी पुन्हा एकदा सांगतो, उजवी बाजू सूर्यनाडी, डावी बाजू सुषुम्ना नाडी. दोन्ही प्रवाह सारखे असतील तर त्याला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. असं तर सूर्यनाडी उजवी बाजू, चंद्रनाडी डावी बाजू. त्याच पद्धतीने जेव्हा आपण हा श्वासोच्छवास पाहतो ना तर या श्वासोच्छवासाचा एक पॅटर्न आहे. हे इनहेल एक्झेल होतं ना याचा एक पॅटर्न आहे. आपण तो पॅटर्न समजून घेऊया. साधारणपणे 45 मिनिटं तुमच्या एका बाजूचा नाकाचा प्रवाह किंवा नाकपुडीचा प्रवाह, एका बाजूचा प्रवाह कॉन्सिस्टंटली चालू असतो 45 मिनिटं, 45 मिनिट्स. त्यानंतर तो ट्रॅक चेंज होतो. तो ट्रॅक चेंज होतो म्हणजे काय, सूर्यनाडीतून चंद्रनाडीकडे किंवा चंद्रनाडीतून सूर्यनाडी येतानाकडे. आपण जसं रेल्वेचे ट्रॅक्स चेंज होतात ना एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर जाताना, तसंच हा ट्रॅक चेंजिंग मुवमेंट असते. ही साधारण 10 मिनिटाची असते. म्हणजे ते 10 मिनिटं तुमच्या दोन्ही नाकपुड्यांतून एक इक्वल प्रवाह चालू असतो, सारखा प्रवाह चालू असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा एक्झेल करता किंवा इनहेल करता तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल. सर ही 10 मिनिटं झाल्यानंतर तुमची जर
उजवी नाडी चालू असेल तर तुमची ती शिफ्ट होऊन डाव्या बाजूला म्हणजे सूर्य नाडी चालू असेल तर ती चंद्र नाडीकडे मायग्रेट होते. जर ती चंद्र नाडी चालू असेल तर ती उजव्या मागकडे म्हणजे सूर्य नाडीकडे चालू होते. म्हणजे 45 मिनिटं तुमची सूर्य नाडी, 10 मिनिटं तुमचा ट्रॅक चेंजिंग ज्याला आपण सुषुम्ना नाडी असं म्हणतो, आणि त्याच्यानंतर मग पुढचे 45 मिनिटं उजवी नाडी म्हणजे डावी नाडी म्हणजे चंद्र नाडी असते. पुन्हा 45 मिनिटं चंद्र नाडी, मग पुन्हा 10 मिनिटं सुषुम्ना नाडी, त्याच्यानंतर पुन्हा पुढची 45 मिनिटं सूर्य नाडी. अशा पद्धतीने सूर्य सुषुम्ना चंद्र सुषुम्ना सूर्य नाडी अशा पद्धतीने हा प्रवाह चालू असतो. सो जेव्हा तुम्हाला हे लक्षात येतं, कोणी कोणी एक्सरसाइज आता करून पाहिली की बाबा माझं आता सूर्य नाडी चालू आहे किंवा माझी आता चंद्र नाडी चालू आहे. जर कोणाची राईट साईड चालू असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरा आर टाका. जर कोणाची लेफ्ट साईड चालू असेल तर कोणीतरी कमेंट बॉक्समध्ये एल टाका. सो तुम्हाला ही एक्सरसाइज कळली आहे हे मला लक्षात येईल. तिन्ही बोटं अशी ठेवायची आहेत नाकावरती, एक्झेल करायचं आहे. ज्या श्वासाचा प्रवाह तुम्हाला जास्त दिसतोय ज्या बोटाच्या बाजूला तीच नाडी तुमची चालू आहे. सो माझी आता सूर्य नाडी चालू आहे. असं कुणाला काय काय जमलंय मला कळू द्या थोडंसं. लेफ्ट, ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके. सो जेव्हा डावी बाजू चालू आहे तर ती तुमची चंद्र नाडी आहे, उजवी बाजू चालू आहे ती सूर्य नाडी आहे, आणि दोन्ही इक्वल असतील तर ती सुषुम्ना नाडी आहे. सो आता यांचा अभ्यास आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये प्रेडिक्शनसाठी कसं करायचं हे आपण थोडंसं समजून घेऊया. तर आपण सगळ्यात आधी सूर्य नाडीचा विचार करूया. सूर्य नाडीचा विचार केला ना तर सूर्य नाडी ही उग्र नाडी आहे. म्हणजे हीटच्या संदर्भात किंवा उष्णतेच्या संदर्भातल्या गोष्टी या ठिकाणी होतात. सूर्य नाडी ही अभ्यासासाठी खूप चांगली सांगितलेली आहे. जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, नवीन काही शिकायचं असेल, वाचन करायचं असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सूर्य नाडी चालू असणं उत्तम. म्हणजे यावेळी ज्यांची सूर्य नाडी चालू आहे किंवा उजवी बाजूची नाकपुडी चालू आहे त्यांना मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ते पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनने ऐकतील किंवा त्यांना तो विषय खूप चांगल्या पद्धतीने आत्मसात होणार आहे. तसंच सूर्य नाडी ही तुम्हाला कमांड देते. तुम्हाला एखाद्या मीटिंगला जायचं आहे किंवा एखाद्या मीटिंगमध्ये तुम्ही आहात आणि जर तुमची सूर्य नाडी चालू असेल तर तुम्ही अधिकार वाणीने तिथे बोलू शकता. पण जर तुमची चंद्र नाडी चालू आहे तर तुम्ही तिथे शांत बसलेलं उत्तम. जोपर्यंत तुम्हाला सांगितलं जात नाही की तुम्ही तुमचं मत मांडा तोपर्यंत शक्यतो चंद्र नाडीवरती स्वतःचं मत मांडू नये. त्याच पद्धतीने आपण जर थोडंसं शाळेच्या वेळी गेलो किंवा जेव्हा आपण स्कूलिंगमध्ये होतो, शाळेत होतो, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल काही विषय हे अनाहूतपणे आपल्याला आवडत होते, काही विषय हे आपले नाआवडीचे होते की आपण तिकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करायचो. तर जेव्हा हा शिवसर्वोदय शास्त्राचा अभ्यास आपण करतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं, मी मगाशीच सांगितलं 45 मिनिटं सूर्यनाडी, 45 मिनिटं चंद्रनाडी, मधली 10 मिनिटं ही सुषुम्ना नाडी. जेव्हा जेव्हा तुमच्या वीकली पिरियड्समध्ये म्हणजे तुमच्या क्लास लेक्चर्समध्ये 45 मिनिट्सच्या सूर्यनाडी ॲक्टिव्ह असायची ना ते विषय कळत नकळतपणे तुम्हाला आवडत गेले. जेव्हा जेव्हा तुमचे लेक्चर्स हे चंद्रनाडीकडे होते तर ती चंद्रनाडी चालू असताना ते विषय हे तुमचे नावडते विषय बनले. सो तिथेच कुठेतरी शैक्षणिक संस्थेमध्ये 45 मिनिटाचं लेक्चर, 10 मिनिटाचा टीचर्स येण्या जाण्याचा बफर हे सगळं कुठेतरी कॅल्क्युलेशनमध्ये आलेलं असू शकतं. तर ज्यांनी कोणी ही शैक्षणिक पद्धती किंवा 45 मिनिट्सचे लेक्चर्स डेव्हलप केले किंवा आपली परीक्षा व्यवस्था सुद्धा तुम्ही बघितली तर साधारणपणे आपण 3 तासाचे पेपर्स लिहायचो 10वीचे. त्या 3 तासामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर चुकून माकून जर एखाद्या विद्यार्थ्याची जर चंद्रनाडी सुरू असेल आणि त्याला जर त्यावेळी आठवलंच नाही तर ती 45 मिनिटं त्याची वाया गेली. पण मधली 45 मिनिटं जेव्हा त्याची सूर्यनाडी असेल तेव्हा त्याला ते लक्षात राहणं किंवा त्याने जे अभ्यास केला ते तो लिहू शकत होता. म्हणून आपल्याकडे त्यावेळेपासून पॅटर्न आहे 1/3 पासिंगचा, म्हणजे किमान 100पैकी 33.5% मार्क किंवा 33% हे तुम्हाला मिळाले पाहिजे. ते पासिंगचा नियम तेव्हापासून चालू आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी तुमचं ग्रास्पिंग पॉवर, अभ्यास केलेला लिहिणं यासाठी सूर्यचंद्र नाडीचा अभ्यास त्यावेळी झालेला असू शकतो. सो जर सूर्यनाडीचा आपण विचार केला तरी कॉन्सन्ट्रेशनसाठी चांगली आहे. शीतपेय जी असतात ती चंद्रनाडीवर कधीही पिऊ नयेत. चंद्रनाडीवर पिऊ नयेत म्हणजे तुम्हाला जर आईस्क्रीम खायचं आहे, कोल्ड्रिंक खायचं आणि तुम्हाला जसं वाटत असेल की मला आजारी नाही पडायचं
जर तुमची सूर्यनाडी चालू असेल आणि तुम्ही अशा पद्धतीची थंड गोष्ट खाल्ली तर ते तुम्हाला कधी म्हणजे कधीही बाधत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यनाडी ही थोडीशी खर्चिक नाडी आहे. चंद्रनाडी ही सेव्हिंग करणारी नाडी आहे. म्हणजे जेव्हा सूर्य नाडीची बाजू तुमची चालू असेल तेव्हा तुम्ही जर सेव्हिंग करायचा विचार कराल तर ते शक्य होत नाही. तर जेव्हा तुमची चंद्रनाडी चालू असेल तेव्हा तुम्ही तुमचे चेक्स बँकेत डिपॉझिट करा किंवा तुम्हाला सेव्हिंग्सच्या रिलेटेड काही प्लॅन्स करायचे असतील, काही फॉर्म्स भरायचे असतील, सिग्नेचर्स करायचे असतील तर त्या तुम्ही आवर्जून चंद्रनाडीवर करा. त्या जेव्हा तुम्ही चंद्रनाडीवर कराल तेव्हा तुमचं सेव्हिंग होतं. किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये पण थोडासा पैसा हा घरामध्ये कॅश फ्लोच्या अनुषंगाने सेव्ह करून बाजूला ठेवतो. कॅशमध्ये थोडासा का असेल, एक 10,000 15,000. ह्या पैशावरती कधीही सूर्यनाडी चालू असताना पाहू नये. जर तुम्ही सूर्यनाडी चालू असताना या पैशाकडे पाहिलं तर साधं सोपं घडतं की त्या खर्चाला किंवा त्या पैशांना खर्चाचे पायवाट फुटते. तुम्हाला काही ना काहीतरी एक्सपेन्सेस निघतात आणि तुम्हाला तो पैसा खर्च करावा लागतो. किंवा सेव्हिंग केलेला पैसा हा कधी सूर्यनाडी चालू असताना मोजू नये. ते मोजण्याने पण साधारणपणे हेच घडतं की तुम्हाला खर्च होतात. सो तुम्हाला जर पैसा मोजायचा असेल की तुम्हाला कुठल्या कस्टमरने काही पैसे दिले, तुम्ही घरी आणलेत आणि तुम्हाला तो ॲक्च्युअल फंड मोजायचा असेल तर तो अवश्य ना चंद्रनाडीवर मोजावा. चंद्रनाडीवरती पैसा मोजला की तो पैसा सेव्हिंग होतो, त्याची शिळकी डेव्हलप होते. अँड दॅट्स द बेस्ट पार्ट टू द सेव्हिंग. की जर आपण फक्त ब्रिदिंग पॅटर्न फॉलो करून, काही नियम फॉलो करून जर आपण सेव्हिंग कन्वर्ट करू शकत असू तर त्यासारखं उत्तम असं काही नाही. त्याच पद्धतीने जेव्हा मी म्हणतो सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि सुषुम्ना याला आणखी थोडं पुढे जाऊन डिवाइड असं केलेलं आहे की ज्या बाजूची नाडी चालू असते, म्हणजे ज्या बाजूचा तुमचा श्वास चालू असतो, म्हणजे जर आता तुमची राईट साईड पूर्णांगाचा असते तर त्याला पूर्णांग असं म्हणतात. ज्या बाजूला तुमच्या शरीराचा श्वास चालू आहे, मग ती सूर्यनाडी असू दे किंवा चंद्रनाडी असू दे, सो त्याला पूर्णांग असं म्हटलेलं आहे. कारण का त्या बाजूला तुमचा श्वास सध्या चालू आहे. ज्या बाजूने तुमचा श्वास चालू नाही आहे तर त्याला रिक्तांग असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता जर माझी सूर्यनाडी चालू असेल तर माझी उजवी बाजू ही पूर्णांगाची आहे आणि जर रिक्तांग म्हणजे डाव्या बाजूला माझा श्वास जास्त चालू आहे तर त्याला म्हणतात रिक्तांग. तो पूर्णांगाची बाजू, रिक्तांगाची बाजू. जो श्वास चालू आहे तो पूर्णांग, जो श्वास नाही चालू आहे तो रिक्तांग. सो ही प्रॅक्टिस तुम्हाला करायला लागते की दर 45 मिनिटांनी तुमचं पूर्णांग आणि रिक्तांग पण बदलत असतं. जसं म्हटलं सूर्यनाडी, सुषुम्ना नाडी, चंद्रनाडी, चंद्रनाडी, सुषुम्ना नाडी, सूर्यनाडी. तो 45 मिनिट साधारणपणे तुम्ही कुठेतरी सूर्यनाडीकडे पूर्णांगाने असणार, 45 मिनिटं कुठेतरी तुम्ही चंद्रनाडीकडे पूर्णांगाने असणार. सो जेव्हा आपण म्हणतो की पूर्णांग, तर या पूर्णांगाच्या बाजूला ना शास्त्रामध्ये प्रचंड ताकद दिलेली आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कुठेही मीटिंगला म्हणून जायचं असेल, एखाद्या ऑफिसमध्ये कुणाला तरी भेटण्यासाठी, तो माइट बी तुमचा कस्टमर असेल किंवा त्याच्याबरोबर तुम्हाला काही ना काहीतरी व्यवहार पूर्ण करायचे असतील, तर आता तुम्हाला या पूर्णांगाच्या बाजूचा वापर करायचा. की तुम्ही त्याच्या ऑफिसच्या केबिनपर्यंत आलात, दारात उभे आहात आणि तुम्हाला माहीत पाहिजे की आता माझा कुठला श्वास चालू आहे. तुम्ही रेग्युलर जर हे ब्रिदिंग पॅटर्न फॉलो केलं ना तर हात न ठेवता पण साधारण श्वासाकडे लक्ष देऊन तुम्हाला कळू शकतं तुमची सूर्यनाडी चालू आहे की चंद्रनाडी चालू आहे, तुमची पूर्णांग चालू कुठलं आहे आणि रिक्तांग कुठलं आहे. ही थोडीशी प्रॅक्टिस आठवडाभर केली तर सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे समजून जाईल. सो तुम्हाला आता कळलं की माझं पूर्णांग उजव्या बाजूला आहे, ही माझी पूर्णांगाची बाजू आहे. मग दारामध्ये त्याच्या पाय ठेवताना पूर्णांगाने श्वास आत घ्यायचा आहे आणि आपण ज्याला कुंभक म्हणतो योगशास्त्रामध्ये, श्वास रोखून धरायचा आणि जेव्हा आपण त्याच्या समोर जाणार आहोत तेव्हा श्वास सोडायचा. सो ही साधी सोपी गोष्ट केल्यामुळे त्या पूर्ण मीटिंगला आपण एक कंट्रोल मिळू शकतो की आपल्याला ज्या काही गोष्टी अचीव करायच्या आहेत त्याच्याकडनं आपल्याला जे साध्य करायचं ते साध्य करणं हे आपल्याला फार सहज आणि सोप्या पद्धतीने होणार आहे. अगदी साधं सांगायचं झालं ना तर ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या पूर्णांगाच्या बाजूने घ्या, ज्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत, तिकडे तुमचं दुर्लक्ष करायचं आहे, त्या रिक्तांगाच्या बाजूने घ्या. हे इतकं फॉलो करून सुद्धा तुम्ही तुमच्या मीटिंग्स खूप चांगल्या पद्धतीने कन्क्लुझिव्हली करू शकता. जेव्हा कोणी व्यक्ती तुम्हाला पेमेंट करते, मग ते कॅशमध्ये असू दे, चेकमध्ये असू दे, ते घेताना अवश्य पूर्णांगाच्या हाताने तो पैसा घ्या, म्हणजे तो पैसा तुम्हाला लाभतो. जर तुम्ही तो पैसा रिक्तांगाच्या हाताने घेतलात तर तो येण्याच्या आधी जाण्याचे मार्ग तयार झालेले असतात.
तर आता जे मी तुम्हाला छोटे छोटे नियम सांगतोय ना, त्याचबरोबर आपण थोडं बघूया की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठल्या कुठल्या स्टेजेसमध्ये मी शिवसर्वोदय शास्त्राचा उपयोग करून घेऊ शकतो. पूर्णांगाचा उपयोग, रिक्तांगाचा उपयोग, सूर्यनाडीचा उपयोग, चंद्रनाडीचा उपयोग आपण कशा कशा पद्धतीने करू शकतो हे आपण पाहून घेऊया. साधारणपणे आपण जेव्हा झोपून उठतो, उठल्या उठल्या सध्या आपण सगळे डावजी आहोत, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आहोत, घरातच आहोत, एक्सेस झोप घेतोय, त्यामुळे आळस भरलाय. आणि हा जर आळस तुम्हाला नको असेल ना, तर जेव्हा आपण उठतो ना, तेव्हा उठल्या उठल्या आधी बघायचं की आपली पूर्णांगाची बाजू कुठली. जर तुमची उजवी बाजू ही पूर्णांगाची असेल ना, तर तुमच्या पूर्ण शरीरावरती पूर्णांगात हात फिरवा. त्याने तुम्हाला ना नॅचरली फ्रेश फील होईल. जर तुमची एखादी बाजू जड झाली असेल, अंग धरलं असेल, तर त्याही ठिकाणी तुम्ही जर हात फिरवला, तर त्याही ठिकाणी तुम्हाला फ्रेश फील होईल. सो जस्ट टू गेट फ्रेश, म्हणजे फ्रेश उठण्यासाठी म्हणून का असे ना, पहिलं स्टेप आहे की पूर्णांगाच्या बाजूने तुम्ही तुमच्या शरीराला, चेहऱ्याला जर स्पर्श केला तर डेफिनेटली मला फ्रेश फील होणार. आता जेव्हा तुम्ही बेडवरनं किंवा बिछाण्यातून बाहेर पडताय ना, तर तुम्ही पूर्णांगाच्या पायाने बाहेर पडा. म्हणजे तुमच्या बेडशी असलेलं कनेक्शन तिथे सुटतं. मी मगाशी सांगितलं, ज्या गोष्टींशी तुम्हाला कनेक्ट व्हायचंय त्या पूर्णांगाच्या बाजूने घ्या, ज्या गोष्टींशी तुम्हाला डिस्कनेक्ट व्हायचंय ते रिक्तांगाच्या बाजूने सोडा. सो अशा पद्धतीने सकाळी तुमची फ्रेश होऊ शकते, फक्त पूर्णांग आणि रिक्तांग या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं तर. त्यानंतर पुढे आपली दिनचर्या जी चालू होते, ती बाहेर जातो, आपलं पूर्ण लक्ष. सो हे होऊ नये की इथे आपण चालू किंवा आपण जे करतोय तिकडे आपलं लक्ष पूर्णपणे राहावं. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय करायचं, घरातून बाहेर पडताना आपण जो बाहेर पहिला टाकतो तो पूर्णांगाने टाकायचा आणि श्वास सोडायचा. त्याने होईल असं की तुम्ही तुमच्या घराशी डिस्कनेक्ट व्हा. तुम्ही कामासाठी चाललाय तर तुमचं कनेक्ट होईल, तुमचं लक्ष असं आहे. या व्यतिरिक्त जसं जसं आपलं काम चालतं त्या पद्धतीने कुणाला व्हिजिटिंग कार्ड्स द्यायचे असतील ते तुम्ही ते पूर्णांगाच्या बाजूने द्या. कुणाकडनं तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड घ्यायचे असतील तेही तुम्ही पूर्णांगाच्या बाजूने घेऊ शकता. तुम्हाला वाटतं या मीटिंग्स या तुमच्या चांगल्या झाल्या पाहिजेत किंवा त्या मीटिंगमध्ये तुम्हाला चांगला इम्पॅक्ट आला पाहिजे, तर त्या ठिकाणी डेफिनेटली तुम्ही वापरू शकता. पूर्णांगाच्या बाजूने जर तो माणूस तुमच्या आला तर तुम्ही डेफिनेटली त्याचा उपयोग करून घेऊ शकता की त्या व्यक्तीला आपण आवर्जून असं करायचं की आपली जी पूर्णांगाची बाजू चालू आहे त्या पूर्णांगाच्या बाजूला जाऊन उभं राहायचं. सो आपण त्या पद्धतीने, म्हणजे माझं आता कुणाशी तरी कम्युनिकेशन चाललंय आणि माझी जर पूर्णांगाची साईड उजवी साईड आहे, तर मी तिकडे पाहतोय आणि मी त्याच्याकडे लक्ष देताना मी त्याला माझ्या उजव्या बाजूला घेतलं. जर माझी पूर्णांगाची बाजू डावी आहे तर बोलता बोलता का होईना, कळत न कळत मी त्याला डाव्या बाजूला घेतो. सो मी कुठेतरी त्याच्याशी कम्युनिकेट होण्याचा प्रयत्न करतोय. तसंच मगाशी मी म्हटलं तसं सूर्यनाडी ही दाता नाडी आहे आणि चंद्रनाडी ही परावलंबी ग्रह आहे. तुम्ही जर थोडासा अभ्यास तुमचा असेल तर तुम्हाला कळेल की सूर्याचाच प्रकाश चंद्रावरती पडतो आणि चंद्र तो प्रकाश पृथ्वीवरती रात्रीच्या वेळी येतो. सो त्यामुळे तुम्हाला काही दानधर्म करायचं असेल तर ते आवर्जून सूर्यनाडीवरती करा. जेव्हा तुमची सूर्यनाडी चालू असेल तेव्हा शक्यतो नजर खाली ठेवा, कारण का नाहीतर ते अग्रेसिव्ह असण्याचं निक्षण दिसू शकतं. जर तुमची चंद्रनाडी चालू असेल तर तुम्ही जर दूर ठेवू शकता, म्हणजे आमचे गाडी चालवतात ना, व्हेइकल ड्राईव्ह करतात, तो अप्पर डिपरचा जो भाग आहे ना, तो भाग इथे चंद्र आणि सूर्यनाडीला लागू पडतो. तर त्या भाषेत सांगायचं झालं ना, तर जेव्हा तुमची चंद्रनाडी चालू आहे जाऊ दे, दूरवर पहा, पण जेव्हा तुमची सूर्यनाडी चालू आहे ना, तर तुमची नजर तुम्ही खाली ठेवू शकता. असं सूर्यनाडी चालू असताना तुम्ही अधिकाराने तुमचे विषय मांडू शकता. चंद्रनाडी चालू असताना तुम्हाला थांबायला लागेल, तुम्ही शांत बसलेलंच चांगलं. जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला सांगेल की तुम्ही आता अधिकार घ्या आणि तुम्ही तुमचं मत मांडा, त्यावेळी तुम्ही चंद्रनाडीवरती आपलं मत मांडायला हरकत नाही. तुमच्यापैकी खूप 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 जण हे मोठमोठ्या मीटिंग्स कंडक्ट करतात, खूप ठिकाणी कार्यशाळा घेतात, बऱ्याच ठिकाणी वक्ते म्हणून जातात. तर तुम्ही 10 असो किंवा 1000 असो, 500 असो, 200 असो,
या सगळ्यांसमोर तुम्ही ॲज अ ओरेटर एक चांगला वक्ता म्हणून बोलायचं असेल आणि जर ती सभा तुम्हाला जिंकायची असेल तर एक साधी सोपी टिप तुम्हाला आज मी इथे देईल. तुमचं पोडियम जिथे आहे तिथून तुम्ही आधी अभ्यास करा की तुमची पूर्णांगाची बाजू कुठली आहे आणि जी बाजू तुमची पूर्णांगाची आहे त्या पूर्णांगाच्या बाजूला तुम्ही तुमच्या ऑडियन्सला घ्या आणि श्वास सोडा. फक्त एवढं करून तुम्हाला सभा जिंकता येणं शक्य आहे. तुम्हाला जो विषय त्या ऑडियन्स समोर मांडायचा आहे तो विषय योग्यपणे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तुमचे विषय हे तुम्ही तिथे मांडू शकता. आता सूर्यनाडीवरती काय करायचं आणि चंद्रनाडीवरती काय करायचं किंवा पूर्णांगावरती काय करायचं आणि रिक्तांगावरती काय करायचं, तो बरेच ठिकाणं अशी असतात ना की जिथे जाणं आपल्याला ॲज अ पर्सन ॲज अ व्यक्ती म्हणून थोडंसं जड जातं. मग साधारण हॉस्पिटल्स असतील, पोलीस स्टेशन्स असतील, तो अशा ठिकाणी जेव्हा आपल्याला जायचं असतं किंवा बऱ्याचदा आपण म्हणतो की क्रिमेशन स्मशानभूमीत आपल्याला जायचं असेल तर अशा ठिकाणी जाताना ना रिक्तांगाचा पाय पहिला अडकायचा आणि श्वास सोडायचा. ते केल्याने होतं काय की जाणीवपूर्वक आपण या प्रिमाइसेस डिस्कनेक्ट होतो. साधारणपणे अगदी सिंपल घरातल्या गोष्टी सुद्धा सांगायच्या झाल्या ना तर कचरा काढताना चंद्रनाडीवर कधी काढू नये. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा सर्दी पडसाचे त्रास होऊ शकतात. आता बिझनेस पर्स्पेक्टिव्हने थोडंसं आपण या विषयाकडे गेलो. आपण सगळे आजच्या तारखेला मोबाईल खूप मोठ्या प्रमाणात वापरतो आणि आलेला फोन हा घ्यायला आलाय की द्यायला आलाय हे फक्त तुम्हाला तुमचा श्वास बघून जर कळणार असेल तर नथिंग लाईक इट ना. तर तोच भाग आपल्याला इथे एक्सरसाइज म्हणून करायचा आहे की काय करायचं आहे की आपण जिथे कुठे फोन ठेवलाय आणि फोनची रिंग वाजली की आपण बघायचंय की आपलं पूर्णांग चालू आहे की रिक्तांग चालू आहे. जर तो फोन हा तुम्हाला पूर्णांगाच्या बाजूने आला असेल तर समजा तो आलेला फोन हा तुम्हाला फायदेशीर आहे, तो डेफिनेटली तुम्हाला नफा देऊन जाणार. तो जर फोन तुमच्या सुषुम्ना नाडीवर आला असेल तर आम्ही शक्यतो म्हणतो की एक 10 मिनिटाची असते सुषुम्ना नाडी, फोन घेणं अवॉइड करा, थोडं थांबा. कारण होणार कामही त्यावेळी काही ना काहीतरी विघ्न येऊन अडू शकतं. सो हे होऊ नये यासाठी जर तो रिक्तांगाच्या साईडने आला असेल तर एकतर काही ना काहीतरी कामासाठी असेल पण तो जो काम आहे ते तुमच्या फायद्याचं असू शकत नाही, समोरच्याचं काम त्यातमध्ये असू शकतं. त्यामुळे हेही टाळण्यासाठी आपण काय करायचं, सवय लावायची की आपल्याला फोन आला की आपली जी पूर्णांगाची बाजू चालू आहे त्या बाजूने फोन उचलायचा आणि त्या बाजूला कानाला लावायचा. सो त्याही ठिकाणी आपण फोन कम्युनिकेशन मध्ये आपला फायदा करून घेऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जर पूर्णांगाचा योग्य प्रकारे आपण वापर केला तर याचा बेनिफिट आपल्याला नक्की होईल. बरीच जण नवीन ऍड होत आहेत. मी थोडंसं पुन्हा एकदा सूर्यनाडी काय आहे, चंद्रनाडी काय आहे, सुषुम्ना नाडी काय आहे, पूर्णांग रिक्तांग काय आहे ब्रीफ करतो आणि आपण पुन्हा एकदा या विषयाकडे जाऊ. शिवसर्वोदय शास्त्रामध्ये जर आपल्याला नाडी परीक्षण करायचं असेल किंवा आपला पुन्हा श्वास चालू असेल हे जर आपल्याला कळलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर नाकावरती 3 बोटं ठेवायचे, श्वास हळू घ्यायचा आहे, हळू सोडायचा, हळू घ्यायचा आहे, हळू सोडायचा आहे. हे करत असताना तुमच्या लक्षात येईल की कुठल्या तरी एका बाजूला तुमचा श्वास हा दीर्घगतीने चालू आहे किंवा वेगात चालू आहे. सो ती तुमची नाडी आता चालू आहे. जर ती उजवे साईड असेल तर त्याला सूर्यनाडी म्हणतात, जर ती डावी बाजू असेल तर त्याला चंद्रनाडी असं म्हणतात आणि जर तुमचा श्वास इक्वल प्रवाहाने चालू असेल तर त्याला सुषुम्ना नाडी असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने ज्या बाजूची तुमची श्वासोच्छवासाचा प्रवाह चालू आहे किंवा जी नाडी चालू आहे मग ती सूर्य असो किंवा चंद्र असो, जी बाजू चालू आहे त्या बाजूला पूर्णांग म्हणतात. ज्या बाजूचा श्वासाचा प्रवाह आहे त्याला रिक्तांग असं म्हणतात. सो मी सतत जे पूर्णांग म्हणतोय, रिक्तांग म्हणतोय किंवा हा व्हिडिओ तुम्ही नंतर पण पाहाल तर तुम्हाला कळेल मी पूर्णांग कुठल्या अनुषंगाने म्हटलंय, रिक्तांग कुठल्या अनुषंगाने म्हटलंय, सूर्यनाडी मी कशाला म्हटलंय, चंद्रनाडी मी कशाला म्हटलंय, हे सांगण्यासाठी ही मोठी रिव्हिजन होती. सूर्यनाडी ही पाचक नाडी म्हणून सांगितली गेली. सूर्यनाडी चालू असताना जर तुम्ही जेवलात, तुमचं जेवण तुम्ही सूर्यनाडी चालू असताना केले तर तुम्हाला कधी पित्त, ऍसिडिटीचे त्रास होणार नाही. मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला आईस्क्रीम खायचे
किंवा काही गार खायचं असेल तर तुम्ही चंद्रनाडीवरती कधी खाऊ नये. चंद्रनाडीवर तुम्हाला दिसणार होऊ शकतं. सूर्यनाडीवरती तुम्ही त्याच पद्धतीने आपण जर म्हणजे असं म्हणजे थंड गोष्टी म्हणजे आजारपण होतं ना, आजारपण तुम्हाला होत असतील तर अशा वेळी सुद्धा उजव्या कुशीवर, जर उष्ण प्रकारचे तुमचे जर रोग असतील ना तर तुम्ही डाव्या कुशीवर झोपू शकता. हाच विषय आपण थोडासा आणखीन पुढे येऊन जाणार आहोत की तुम्ही फार पहिल्यापासून ऐकलं असेल पूर्वीचे ऋषीमुनी हे पाणी सिद्ध करायचे. ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल किंवा पाहिली असेल, कुठेतरी पाहिली असेल किंवा त्या कमंडलूमध्ये जे पाणी असायचं ते स्पिरिच्युअलाइज किंवा सिद्ध केलेलं असायचं. त्याचे सिद्ध केलेलं पाणी आहे ना त्याला स्वरज म्हणून घेतलंय. तर शिवसर्वोदय शास्त्रामध्ये स्वरजल कसं तयार करायचं हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. सो हे जे स्वरजल आहे ना हे कसं तयार होतं, तर सगळ्यात पहिला नियम त्याचा असा आहे की जे कोणाला हे स्वरज तयार करायचं आहे त्याला कुठल्याही प्रकारची आजारपण नको, तो निरोगी पाहिजे. त्याला कुठल्या प्रकारची आजारपण नको. एक काचेचा ग्लास घ्यायचा, त्या ग्लासामध्ये पाणी भरायचं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं जेव्हा तुमची सूर्यनाडी चालू असेल, जेव्हा तुमचा उजवा बाजूचा श्वासोच्छ्वास चालू असेल तर तो ग्लास आहे तो तुम्ही उजव्या बाजूला सूर्यनाडी चालू असताना ते द्यायचा आहे आणि उजव्या हाताच्या जवळ येऊन 15 मिनिट तुम्हाला थांबायचं आहे. हे केल्यामुळे तुमचा श्वासोच्छ्वास आणि ती सूर्यनाडीतून येणारा उच्छ्वास त्याने ते पाणी सिद्ध होतं. याला आपण स्वरजल असं म्हणतो किंवा याला सूर्यजल असंही म्हटलं जातं बऱ्याच वेळा. या पाण्याची ताकद 24 तास असते, त्याच्यापेक्षा याचं लाईफ नाही. असं बऱ्याचदा असं होतं की आपलं एखादं काम करायचं आहे आणि आता मला जी नाडी पाहिजे किंवा पूर्णांग पाहिजे किंवा जे रिक्तांग पाहिजे ते हवं तसं नाहीये. मग आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीचा एक पॉइंट आहे ज्याला आपण ॲक्युप्रेशरचा पॉइंट म्हणतो की ज्याने तुम्ही तुमच्या श्वासोच्छवासाचा रूट बदलू शकता. म्हणजे जर सूर्यनाडी चालू असेल चंद्रनाडी करू शकता, चंद्रनाडी चालू आहे तर सूर्यनाडी करू शकता. सो त्याचा जो पॉइंट आहे ना तो आपल्या काखेमध्ये दिलेला आहे. पूर्वीच्या काळचे ऋषीमुनी त्यांच्याकडे एक वाय शेपचा दांडा असायचा, एक मंडलू असायचा आणि एक वाय शेपचा दांडा असायचा. सो ते ना तो दांडा नेहमी काखेत पकडून असायचे. ते काखेत पकडून यासाठीच असायचे की ॲज अ पर्सन म्हणजे ॲज अ व्यक्ती म्हणून त्यांना सतत सुषुम्ना नाडीवरती राहायचं असायचं. कारण का सूर्यनाडी आणि चंद्रनाडी किंवा पूर्णांग आणि रिक्तांग या डे टू लाईफ मध्ये काम करण्यासाठी तुम्हाला मदत करतात. पण ज्या लोकांना आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर ती आध्यात्मिक प्रगती सुषुम्ना नाडीवरच होते आणि म्हणून त्या ऋषीमुनींना सतत सुषुम्ना नाडीवर राहायचं असायचं. त्यामुळे दर 10-15 मिनिटांनी ते त्यांच्या काखेमध्ये ती काठी दाबायचे. त्यामुळे तो जो ॲक्युप्रेशरचा पॉइंट आहे तो दाबला जायचा आणि तो दबला गेल्यामुळे त्यांची नाडी स्विच व्हायची. सो तो स्विचिंग टाइम 10 मिनिटं होता. हा 10 मिनिटाचा टाइम ते सतत वापरायचे आणि सतत ते सुषुम्ना नाडीवरती राहायचं असं. आता जेव्हा मी ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने नाडी परीक्षणाकडे किंवा पूर्णांग रिक्तांगाकडे बघतो तर तुम्हाला काही कोण प्रश्न विचारले आणि त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची असतील तर त्याचा वापर कसा केला पाहिजे. साधं सोपं एक्झाम्पल सांगतो की तुम्ही नॉर्मल बसलेला आहात आणि तुम्हाला कोणीतरी विचारलं की माझं हे काम होईल का. जर त्या व्यक्तीने तो प्रश्न तुमच्या पूर्णांगाच्या बाजूने विचारला, ती व्यक्ती प्रश्न विचारताना तुमच्या पूर्णांग बाजूला असेल तर त्याचं काम 100% होणार. पण हाच प्रश्न जर रिक्तांगावरती तर त्याचे काम होण्याची प्रोबॅबिलिटी फार कमी आहे. आणि त्याने प्रश्न विचारताना जर तुमची सुषुम्ना नाडी चालू असेल म्हणजे दोन्ही नाडी प्रवाह इक्वल चालू असेल तर समजायचं त्याचे काम होण्याचे कुठल्याही प्रकारचे कुठलेच संकेत नाही आहेत. असं आपण 4-5 दिवसाआधी काय 2-3 दिवसाआधीच एक छान विषय बघितला आणि त्याच्यातून शिवसर्वोदय शास्त्रातून आपण यात काही ऍड करू शकतो म्हणून हा एक पुढचे एक टॉपिक घेतो ज्याला आपण म्हणतो व्यसनमुक्ती. फार मोठी बिलं बघितली आहेत आपण 2 दिवसामध्ये फेसबुकवरती. अचानक गव्हर्नमेंटने दारूची दुकानं उघडली आणि
जी काय गर्दी झाली, त्यामुळे आपण एखाद्या व्यसनाला किंवा एखाद्या गोष्टीला किती आहारी गेलोय आणि जाऊ शकतो त्याचं स्पष्ट चित्र आपल्याला दिसतं. तर ज्या व्यक्तींना खरंच असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधून किंवा व्यसनांमधून मला जर बाहेर व्हायचं किंवा व्यसनातून मला दूर राहायचंय आणि कंट्रोल करायला जमत नाही, तर शिवसर्वोदय शास्त्रामध्ये पण त्याच्यावरती खूप छान असा उपाय सांगितलेला आहे. सोपी गोष्ट आहे. जी व्यसनं आपण तोंडावाटे करतो आणि ती जर उष्ण प्रवृत्तीची असतील, तर मी मगासपासून सांगतोय की पूर्णांगाच्या बाजूने ते करू नका, ते रिक्तांगाच्या बाजूने करा, म्हणजे त्याचा मोह तुमचा कमी होईल. म्हणजे जी लोकांना खूपच अल्कोहोलच्या आहारी गेलेली आहेत किंवा दारूचं प्रचंड व्यसन आहे, तर त्या लोकांना मुळात हे उष्ण पेय आहे. त्यामुळे नाडी चालू असताना यांनी घ्यायचं असेल तर घेऊ शकतात, पण सूर्यनाडी चालू असताना ग्लास हा रिक्तांगाकडे पाहिजे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तुमच्या व्यसनांवरती कंट्रोल करणं खूप चांगल्या पद्धतीने शक्य होणार आहे. खूप गोष्टी आहेत, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला आज या विषयाची एक हिंट किंवा एक झलक सांगितली आहे आणि ही झलक मी तुम्हाला देतोय. तर याच्यातला मार्मिक विषय जाणून डे टू डे लाईफमध्ये तुम्ही कशा पद्धतीने शिवसर्वोदय शास्त्र इम्प्लिमेंट करू शकता. अगदी साधं आणि सोपं एक्झाम्पल देतो की सध्या घरामध्ये प्रचंड चिडचिड होत असेल, मुलं फार मस्ती करत असतील. जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा जर तुमच्या मुलांकडे जर तुमचं रिक्तांग येत असेल तर तुम्ही जे काही सांगता ते ऐकण्याची मुलांची मनस्थिती कधीच नसते. सो जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या मुलांनी तुमचं ऐकावं तर तुम्ही जे सांगताय त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावं, शक्यतो हा प्रयत्न करा की तुमच्या पूर्णांगाच्या बाजूलाच तुमची मुलं असावीत. फक्त पूर्णांग आणि रिक्तांग या गोष्टी फॉलो करून सुद्धा तुम्ही चांगली चर्चा जिंकू शकता. आणि तुम्ही तुमच्या म्हणतात ना की मीटिंग्स, चर्चा, निगोसिएशन यासाठी ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने आपण फॉलो करू शकतो. आपल्या आयुष्यात ना खूप सारे गोल्स असतात आणि आपल्याला प्रत्येक वेळा असं वाटतं ना की मला हे अचीव करायचं आहे, मला हे अचीव करायचं आहे. दीज आर द थिंग्स की मला अचीव करायचे आहेत पण कशा माहीत नाही. सो त्याच्यासाठी शिवसर्वोदय शास्त्राने काय साधा सोपा उपाय दिलाय ना, तो मी आता तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तुमच्या समोर जर पेपर पेन असेल ना तर ही गोष्ट छान लिहून घ्या. 1-2 मिनिटात सांगतो. पेपर पेन घ्या आणि लिहून घ्या. म्हणजे मी जे काही सांगितलं तुम्ही वारंवार ऐकू शकाल, पण ही एक गोष्ट अशी आहे ना की तुम्ही नोट डाऊन केली तर तुम्हाला ती इम्प्लिमेंट करणं सोपं होईल. पेपर पेन घेतलं असेल कमेंटमध्ये वाई येऊ द्या. ओके, ठीक. काय करायचंय, मला 5 गोष्टींची लिस्ट बनवायची. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक ब्लँक पेपर घ्यायचा, कोरा कागद. मग तो तुम्ही व्हिजिटिंग कार्ड एवढा छोटा जरी घेतलात ना, काही हरकत नाही. आणि तो कोरा पाहिजे, लांबचा नाही नको. अगदी व्हिजिटिंग कार्ड असला तरी चालेल. त्याच्यावर ना तुम्हाला तुमच्या आयुष्याची 5 कार्ड घ्यायची, 5 स्थळं जी तुम्हाला फेवरेट त्यांची नावं घ्यायची. तुमची तुम्हाला तुम्ही सांगणार नाही. सो ही 5 ठिकाण तुम्ही लिहून झाल्यानंतर 5 अशा गोष्टी ज्या येत्या कालावधीमध्ये तुम्हाला विकत घ्यायच्या आहेत. लिस्ट बनवायची आपल्याला. 5 ठिकाण जिथे आपल्याला फिरायचं, 5 गोष्टी जिथे आपल्याला विकत घ्यायच्या आहेत. ते मोबाईल असेल, सोनं असेल, घर असेल, ऑफिस असेल किंवा आणखीन काही शॉपिंग तुमच्याकडे असतील, तर त्या 5 गोष्टी तुम्हाला ते घ्यायचे. आणि या गोष्टी अशा पाहिजे की सध्या तुमच्या बजेटला पटत नाहीत किंवा तुमच्या बजेटमध्ये येत नाही. सो ते अचीव केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. तो त्या नॉन रिचेबल गोष्टी वाटतात त्या तुमच्या पाहिजे. सो 5 गोष्टी जिथे तुम्हाला फिरायला म्हणून जायचंय किंवा त्या तुम्हाला 5 वस्तू ज्या तुम्हाला कधी द्यायच्या आहेत. 5 व्यक्ती, मे बी ते तुमचे आयडल असतील, तुम्हाला त्यांच्या संपर्कात त्यांच्याकडनं काहीतरी शिकायचं असेल,
अशा 5 व्यक्ती ज्या तुम्हाला प्रभावित करतात, ज्यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल, तर त्यांची 5 व्यक्तींची पूर्ण नावं तुम्ही लिहायची. या व्यतिरिक्त तुमचे काही स्पेसिफिक गोल असतील किंवा माझ्या आयुष्यामध्ये हे घडलं पाहिजे, तर असे एक दुसरे गोल जे तुम्हाला अचीव्ह करायचे, जे व्यक्ती, वस्तू आणि ठिकाण या व्यतिरिक्त काही असेल, तर हे तुम्हाला लिहायचं आहे. पण हे लिहिताना त्या छोट्या कागदावरती ते काढायचं. सफेद रंगाच्या कोऱ्या सफेद कागदावरती तुम्हाला ते लिहायचे लाल रंगाच्या पेनाने, लाल रंगाच्या पेनाने, रेड कलर्ड पेन. अशी लिस्ट तयार करायची आणि ही लिस्ट ना तुमच्यावर कॅरी करायची. तुमच्या वॉलेटमध्ये तुम्ही ठेवू शकता, तुमच्या खिशात तुम्ही ठेवू शकता. सकाळी उठल्यापासून जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण होते तेव्हा तेव्हा हा कागद किंवा ही नोट, हे छोटंसं पेज मी तुमच्या पूर्णांगाच्या बाजूने बाहेर काढायचं. पूर्णांगाच्या बाजूने, जे डाव्या साईडला जर श्वास चालू असेल तर डाव्या बाजूने, उजव्या बाजूने चालू असेल तर उजव्या बाजूने बाहेर काढायचं आहे आणि तुम्हाला ते वाचायचं आहे. एकदा, दोनदा, तीनदा तुम्हाला ते वाचायचं आहे, पुन्हा ठेवून द्यायचं. असं साधारणपणे दिवसातून तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही करू शकता. सध्या आपल्याकडे प्रचंड वेळ आहे, तुम्ही मॅक्झिमम टाइम हे करू शकता. सो पूर्णांगाच्या बाजूने या गोष्टी जर तुम्ही केल्यात, पूर्णांगाच्या बाजूने या गोष्टी जर तुम्ही केल्यात, तर तुमच्या लक्षात येईल की तुमचे जे गोल्स तुम्ही ठरवता ते अचीव्ह होण्यासाठी तुम्हाला मदत होणार. सो मी परत रिपीट करतो, तुम्हाला एक व्हिजिटिंग कार्ड साईजचा छोटासा कागद घ्यायचा आहे, ज्याच्यावरती लाल रंगाच्या पेनाने तुम्हाला लिहायचं आहे 5 ठिकाणं जी तुम्हाला फिराविषयी वाटतात, पाहाविषयी वाटतात, 5 वस्तू ज्या तुम्हाला आज विकत घेणं कठीण वाटतंय पण तुम्हाला विकत घ्यावी अशी इच्छा आहे, त्या 5 गोष्टी तुम्हाला त्याच्यावरती लिहायच्या आहेत. त्याच्यानंतर 5 व्यक्ती ज्यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रभावित केले किंवा प्रभावित करतायत, अशा लोकांनी ती लिहायचं आहे. त्यांची नावं तुम्हाला तिथे लिहायची. या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यामध्ये काही स्पेसिफिक गोल असेल तर ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. आणि हा कागद सतत तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करायचा आहे. जेव्हा कधी तुम्हाला आठवण होईल तेव्हा तुम्ही तो कागद पूर्णांगाच्या बाजूने काढायचा आहे, वाचायचं आहे साधारण 3 वेळा, पुन्हा ठेवून द्यायचा आहे. पुन्हा जेव्हा तुमचा श्वास बदलतोय, तुम्हाला आठवण होते, पुन्हा पूर्णांगाच्या बाजूने तो कागद काढायचा आहे, वाचायचा आहे 3 वेळा आणि पुन्हा ठेवायचं आहे. हे करत असताना त्या विशलिस्टमधलं किंवा त्या इच्छा असतील, म्हणजे त्या कागदावरती एखादी इच्छा किंवा एखादी व्यक्ती, एखादं ठिकाण जर तुमचं बघून झालं असेल किंवा वस्तू ती घेऊन झाली असेल किंवा त्या व्यक्तीला भेटून झालेलं असेल किंवा तुम्ही लिहिलेलं गोल जर तुमचं अचीव्ह झालं असेल तर हा कागद फाडून टाकायचा आहे आणि पुन्हा एक नवीन कागद तयार करायचा आहे आणि पुन्हा त्या नवीन कागदावरती तुम्ही पुन्हा 5 ठिकाणं, 5 वस्तू, 5 व्यक्ती आणि तुमचं इच्छित गोल असं लिहून तुम्ही ही प्रॅक्टिस सतत करत राहू शकता. आणि यामुळे डेफिनेटली तुमच्या श्वासाचा उपयोग तुम्ही करणार आहात आणि शिवसर्वोदय शास्त्राच्या माध्यमातून सगळ्यांना याचा बेनिफिट होणार आहे. आणि हे तुम्ही जर सतत प्रॅक्टिस करत राहिला तर तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण शिवसर्वोदय शास्त्राचा किंवा सूर्यनाडी, चंद्रनाडीचा किंवा पूर्णांगाचा उपयोग करून कसे बेनिफिट्स घेऊ शकतो. मी माझ्या आजच्या या सेशनमध्ये साधारणपणे सेव्हिंग्स, पैसा घेताना, मीटिंग अटेंड करताना किंवा सकाळी उठल्यावरती फ्रेश वाटण्यासाठी, ऑफिससाठी घरातून बाहेर पडताना, ऑफिसमध्ये जाताना किंवा दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाताना, सभा जिंकताना, त्या व्यतिरिक्त व्यसनांपासून दूर जाताना, एखादी गोष्ट अवॉइड करायची असेल तर त्यासाठी काय करायचं, अशा खूप साऱ्या गोष्टी. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तुमच्या आयुष्यातले डिझायर्स, व्यक्ती, स्थळं, ठिकाणं आणि तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी शिवसर्वोदय शास्त्र किती साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकेल हे सांगण्याचे पुरेपूर प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील किंवा तुम्हाला काही स्पेसिफिक गोष्ट विचारायची असेल तर ऑलरेडी मी कमेंट सेक्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता किंवा तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्की करीन. तुमचे काही स्पेसिफिक प्रश्न असतील किंवा कसे स्पेसिफिक गोल्स तुम्हाला लिहायचे असतील तर ते कसे
करून देण्यासाठी मदत करेल. त्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल आणि ही माहिती जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या प्रियजनांपर्यंत सतत 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 पोहोचली पाहिजे, ज्या ज्ञानाचा किंवा ज्या नॉलेजचा तुम्हाला आज फायदा होतोय तो फायदा तुमच्या इतर प्रियजनांना सुद्धा झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ खूप 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 शेअर करा, खूप 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 लाईक करा. आणि अर्थसंकेत जो आपल्याला सतत एक वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम, चांगले उद्योजक, चांगली ज्ञाती आणि ज्ञानी अशी दोन्ही माणसं आपल्याला अर्थसंकेतच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. सो त्या अर्थसंकेतचे संपादक दोघेही बागवे कुटुंबीय रचना आणि अमित यांना खूप 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 धन्यवाद. अशीच संधी याच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याची मला परत परत मिळावी अशी इच्छा मी बाळगतो आणि त्यांच्या माध्यमातून भारतातील सर्व चांगले चांगले उद्योजक आणि त्यांचं नॉलेज आम्हाला मिळेल आणि मिळत राहील ही हमी मला आहे आणि ही इच्छाही मी बाळगतोय. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. नमस्कार.